रामकृष्ण हरी मंडळी, मी तुमचा विष्णू सुरसे. आता आपलं नवीन व्हिडिओ टाकणार आहे आपण युट्यूबला. तर आज वेळ अंश असल्यामुळं आम्ही सर्वजण जाणार आहे. आता आंबेला आहे ह्याच्यामध्ये मटक्यात इथं गाडग्यामध्ये. आणि इकडं आपले समजे मित्र भाऊजी ते आलेले आहेत. आता सर्वजण जाणार आहे. तर चला चला भाऊजी, जाऊ आपण आता चालत. असं चालत जावं लागते शेताकडे. आता चाललं वाटत भाऊजी सोबत आहेत मला कंपनी द्यायला. एकटं जाणार होतो परंतु भाऊजीच म्हणले चला येतो म्हणले सोबत टाइमपास करत. जाऊन तर काय करावं तिथं समजा पप्पा येते आवडते तर आम्ही काय करणार आहोत जाऊन पोराडी. चला आता बघू का गावातली की समजा काय झालं ते मलाच यायला उशीर झाला काही. कोण बी दिसना गेले गोड वाटणं. पुढे गेल्यावर गाठ पडते सगळ्याच्या. पुढे आता गेला असतील हळूहळू एक एक जण. या आंबील प्याला, आंबीलचा नशा लई वेगळा आहे. तुम्हाला काय माहिती आहे? या गपचूप चल रे. आता गेली की रे बी काढ, मस्त वाटते जरा शेतात असं. तुझीला पाठवलं आता ऊस आणण्यासाठी. आता बघा कसल्या अडचणीतून येणार ती इकडं रिटर्न. हा आंबील पिण्यासाठी करावं लागते एवढं तर. सगळे लोक रिक्स घेतो साठी करतात. आंबील हे तो रिक्स या इथूनच या इकडं. या तुम्हाला ब्लॉक मध्ये दाखवायचं. रिस्क घेतला होता तुम्ही. आता आंबील पिल्याशिवाय सोडायचं नाही आता जास्त. येते का वड स्वप्नीत. अहो भाऊजी उलाल तेव्हा काय आता कसल्या चप्पन दाडातून उलाल ती. काटे बिटे लागतील बरं पडेल ते बरं का. पुढून वाट आहे परंतु बदावीकडून बोलीला भाऊजीला. याचं नाव काय रे? संकेत बी आलाय बरं का पुण्याहून आला डायरेक्ट खास आंबील साठी. लशा येतो इश्क हे. हे आंबीलचीच असते पोरांना तुम्हाला सांगायचं हा. होतं. दारू पिरत काय नाही ठेवलं तुम्ही आंबील प्या पण दारू पिऊ नका. ह्या नशेची मजा वेगळीच आहे ना. ह्या नशेची मजा एक वेगळीच आहे. पण ही शेतातच करायला मजा येते. वेगळं काही समजू नका. चला मग जाऊ असं चालत. आता काय काय गप्पा का मारत. चला मग भेटू नंतर. हा भेटू नंतर. तर काही जो का स्वप्नील बी गेलाय आता आम्हाला सोडून जरा म्हणला जाऊन येतो म्हणला घरची पूजा करतो म्हणला. आणि आता भाऊजीन मी चालत आता भाऊजी जवळ ऊस दिलाय त्यानं. आता जाणार ऊस घेऊन. आता वाटणारा रस्ता तर पुढे लई खराब आहे. चालत जावं लागते. आता पूर्ण पायात बी काटे घुसणार. ती चप्पल नाही काय नाही. आता चप्पल घालणी लागते म्हणले ते. आता पण काय बघू आता जातो शेतात आता डायरेक्ट ना. बघू जो का वाटणं असं एवढा चिकोल आहे पूर्ण वाट आहे परंतु पाण्यातून जावं. तर काय आता आम्ही आलो इथं परभयाच्या शेतापाशी. परभया आता मला वाटतं आंबील 3-4 पॅक मारले काय की आंबीलचे. आता निघाला येणं कुठं तर दुसऱ्या डिव्हिजनला. होय एवढंच करत 3-4 पॅक मारून आता गेले त्यानं. काकू इथं जरा क्लिनिंग करायला जरा बसायला जागा लागते म्हणून. हा काय त्यात काय हारणं बसेल ते काय. हा गड्डा फक्त आहे. हा बरोबर आहे. चला मग जावं आता. काकू तर लागले नियोजनाला. कुठं तर साऊथ आफ्रिकेमध्ये गेल्यासारखं वाटलं. फील उलाला आल्या रस्त्यानं. हा जोरासिक पार्क वगैरे भाऊजीला तर तसंच फील उलाले. मला काय माहिती जोरासिक पार्क बैठला काय तुम्ही भाऊजी. लिखत इकडं पाय या गवतावर पाय पडला का इकडं कापलेल्या झालं पायात घुसलं तिथं बर. काय रे बाबा हे गवताला माहिती का पावसाळ्यातच फवारावं लागते. फवारून ओके करावं त्याचं काम. तर मग आता शेतकरी म्हणजे आता भाऊजी शेतकरी आहेत. इकडून काय इकडून उतरायचं होतं पहिलं इकडे. हा तो का पोट आले असल्या पदाडा तुला का बघा डिश काटायचं. या गवताला बी काय म्हणतात की निवळ. याचा उपयोग चांदी म्हणून होत आहे बघा दसऱ्याला.
त्याचे पाय काटे आहेत निब्बर वर पडली की नुसतं घुसतली परंतु अंगाला अंग खाजतोय नुसतं. आता इकडून बाबो ज्वारी पेरले. हा इथून या बघा काय रस्ता नुसतं बोरीच्या फासाट्या काय रे वा झिंगरूट बिंगरूट समजे सापडले बघा कुणाला लागत असलं तर आबो भाऊजी घुसलं. त्याला बाबा व्हिडिओच्या नादात काठे पायात काठी घुसलाल ती बंद करतून घालतो घेत मोबाईलात पेरू. तर गाईच आता आम्ही आलो शेतात आमच्या शेतात आलो का इकडं आपलं शेत आहे समजा एकदम हिरवगार आहे जरा डिपू जळालाय म्हणून जरा नाही तर काय अजून भारी राहिलं असतं एकदम. 15 दिवस झाला तर लाईट नाही जो काही इथं आहेत आमचे पांडव लक्ष्मी पण आहे इथंच शेतातली लक्ष्मी बी आहे तर इथंच आहेत आमचे पांडव. आणि वेळामुशाला म्हणजे पांडवाची पूजा राहते इथं महेशनं पप्पा हो का पाणी आणलं ते बन मी पैसे हे घिर खाली हो का उतरावलं बघा महेशनं माझ्या डोक्यावर दादा पिचली बिचली पूजा झाल्याशिवाय पिऊन बाबा होय भाऊजी. हा तर काहीच मी आता चालला घराकडे साईशिवमला घेऊन येण्यासाठी आणि इकडं जी आहे ती भाऊजी महेश ती जरा कराल ती जागा क्लीन कराल ती जरा तिथं पांडवापाशी लक्ष्मीपाशी मोती मामा बी जाऊन ऊस घेऊन आलती तिकडे शेजाऱ्याचा आपल्या. गाडीवर बसला पण आता आमची मम्मी घाबरलेल्या मम्मी म्हणाली न का आता दिदीच्या गाडीवर घाबरलेल्या बसायला उगं कुठं टाकून दिलं म्हणाली पण काय आता बलजबरी बशी डाराव चला जाऊ आता. तर काय आता आम्ही निघालो हो का मम्मी बसली दिदीच्या गाडीवर काहीच तर आला का आम्ही समजेन आता शेतात आई तिकडून चालतो तिथे ना अर्ध्या वाटत उतरवली आईला आई घाबरला तिकडं तर टाकून दिलं म्हणून आले आणि काही इकडं समजेन बसले ते ओके मध्ये तिकडं पप्पाने बी केलं ते समजा आता पूजा करायचं राहिली आता थोडं भाऊजी इथं बसून नारळ सुलाल ते चॉकलेट दे मला थांबा जरा काय एवढी गडबड काय तंबाख खावलेले तर काय झाले काही तर आता आमची इथं पांडवाची पूजा झालेली आहे का पूजा असं राहत्या समजा केलेलं जेवायचं ते काय असेल दिवाळी डाय ते काय म्हणते जेवायचं हे ते दाखवावं लागते निवदे. आणि आता मी चाललो का निवदे ते घेऊन का भाऊजीला घेऊन सोबत चालला अरे नाम ओढून घ्या आधी चालला बरं नाव मोडतो आता. आणि आम्ही आता जाणार आहोत इथं आपल्या शेतातले इकडं असं कॅमेरा शेतातले सर्व आता बोरला हे ते निवड दाखवायचे आहे लक्ष्मीला हे ते बघलं होती भाऊजी का नाव बोलला ते लय वडलो का बट बस करा दाम रे तुम्ही लय का तर गेलो काय घडलं मला तर तवा चेक करतो मी आता. तर काही जो काही इकडं पप्पा बी निघालते आता असं अरे अंगा टाकणे खा ना शिवम तू पण टाका आले काही नाही शिवम मन जोरात हर हर महादेव. जरा इकडे बघा स्वप्नील बी आलाय आपला भाऊ आता झाला आम्ही जरा पॅनलची पूजा करतो जरा बोरची चला मग
तर गाय जवळ झाले आता समजा आमचं आहे ना वाढल्या का इथं आम्हाला समजायला देव का इथं आहेत. नाव घेऊ नको घेतलं नाव कशाला घेऊ. काय बी आता मी बी जरा जेवण करून घेतो तोपर्यंत चला भेटू आता कंटिन्यू करणार आहे पुढे. आता बघू मोहळा नाही तर पण आता मोहळा चेक करणार जेवण केल्यानंतर सापडलं तर मारतो मजा करत चावलं तर चावलं. ठीक आहे चला ठीक आहे ठीक आहे ओके ठीक आहे कष्टानेच तांबील पितो आता तुला काहीच भेटणार नाही. पित बाहेर घ्यायचं का. तर काय आता आम्ही चाललो मोहळ उडकायला. आज कसं येळवशीचं मोहळ मारावं लागतंय जरा गोड मध खाऊन जावं लागतंय घराकडे मग आता चाललो मोहळ उडकायला. आता बघा मोहळा तर नाही तर बाप्पा ह्या वर्षी पाऊस लई जास्त असल्यामुळे कसं मोहळा नाही तर तरी आता हुडकून एखादं गव्हाणा मारावं लागणार आहे. गप रे गप असं हा. आता इथं आपलं लवण आहे लवणात बघतो इकडं मोहळ बघा एकदम असं निश्चित झाड आहे इथं बघतो. आता एका कडानं घुसलो का हा तिकडल्या कडाला मोहळ बघायचं घेऊन यायचं. नाही ते बैल आहे बैल हा बैल पुरलेलं रे. कपडे घेऊन होते की हा बुर आहेत की किती हा पाहायला सापडते का नाही त्या. तर मित्रांनो आता इथं आला आम्ही मोहळ इथं बारीक दिसले म्हणजे आता लय झालं एक 4-8 दिवस झाला असेल बाबा बसून यायला बघा. हा बारकच आहे पण आता याला मारण्यात बी काय फायदा नाही याच्यात रस ही मदच निघणार नाही याचं. मग आता ह्याला आम्ही मोक्षदान देणार आहे. जमलं तर उग एक आज एक अर्धा दिवसाने तर एक चक्कर मारायचं आणि उडवून यायचं गड्डा काय असेल ती जेवढा का निघणार. बघू आता कंटिन्यू आता पुढे बघणार आहोत पूर्ण लवण बिवण वड्या कोणी ते आलो पण आता काय नाही तर मोहळच नाही इकडं तुरीकडे आला होता. पाऊस जास्त आहे ह्या वर्षी आमच्याकडं त्याच्यामुळं मोहळच नाही तर भावांनो आता आम्हाला काय मोहळ बिवाळ सापडा नाही. मग आम्ही येऊन बेजार होऊन घालतो मग जेवून आम्ही आंबील पेलेलो होतो झोपेला ती मग झोपून येते. आता जायच्या टायमाला का दिवस मावळला आहे म्हणजे जरा राहिलाय दिवस. आता आता आम्ही डायरेक्ट दुसरी टाईमचं चालू आहे का समजायचंच. आता खाऊन मग निघतो घराकडे जरा आता काहीतर पप्पा का करतात म्हणाल ते तेवढं करून मग आता गावकडे जाऊन दाखवतो टी व्ही तुम्हाला. चला तोपर्यंत ह्याला येड लागलाय रील्स बनवायचं जरा येडच झालं पाक. तुम्ही पण सांगायला जरा ही काही दोघं येडे बरं सोलापूरचे लक्ष देऊ नका काय नाही. चला बघत राहतो तुम्ही. तर काही आता इथून आम्हाला जरा ह्याला जाळ लावून का नाही जसं काही जसं पप्पा फिरल ते का त्या मार्गाने फिरून वापस तिथे नेऊन ठेवायचे आम्हाला. आता काय मला काय म्हणत नाही का माहित नाही काय म्हणते त्याला हेंडगा म्हणते तर हेंडगा घेऊन फिरायचा शेतात जरा थोडं फिरतो जरा पेटवा भाऊजी काय म्हणतात का नाही ह्याला उगं फिरायचं होय पप्पा पप्पा पेटलं बघ चल सांग पेटाने पेटलं रे. अरे पेटलं म्हणलं तर हा. हातच पकडा. हो का असं पेटवावं लागतं इकडे हो का जरा जरा पेटले थांबा जरा झाडाला पण दाखवतो जरा तुम्हाला हो का अरे असं हेंडगा घेऊन आलो ये रे साईड यायलो हा घेऊन जायलो त्याचा हा पेंडगा असलं हेंडगा पेंडगा. हा काय अरे तुझा तो आरणी जाई ना आरणी नाही तर पेटून घेईल जाईल कुठं तर त्याच्या उसाला साडू ए आरणी या वाटणे अरे तुम्ही वाटणे यामधून येऊ नका तुडवत. अबे माळव तुडू चाल इथं वाटाणे तुडवत चाल. गळाले जाळून जाळ खाली पडलं. हा कसं भारी दिसलेलं बघा शेतात एकदम भारी व्ह्यू दिसलेला इकडं पंचकीचा. हा बोल बाय
गाई जो का आता सर्व शेंडा आहे ते फिरून आला शेतामध्ये समजा. इथं मोकळ्या रानात टाका म्हणल्यावर मी टाकला होता इथं. शिवम घेऊन त्याला खेळायला बघायला. मामाला सांग रे विजालं. तर गाईच आता आम्ही जाणार आहे आता घराकडे डायरेक्ट. आता अंधार बी पडलाय डायरेक्ट हो का, दिवस मावून पूर्ण पुढे गेलाय. मग आता चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला.